नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय भरत माने लिखित भरतायन संघर्ष जीवनाचा हे आत्मचरित्र. आज याचा 26वा भाग श्रोते हो आपण ऐकणार आहोत. पण श्रोते हो, तत्पूर्वी अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. दुसरी विनंती अशी की प्रत्येक भागाच्या शेवटी एक प्रश्न विचारला जाईल, त्या प्रश्नाचं अचूक उत्तर द्या. कादंबरीचं संपूर्ण वाचन झाल्यानंतर प्रत्येक भागानंतर विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या पहिल्या 10 जणांना भरत माने सरांच्यातर्फे त्यांच्या आत्मचरित्राची अर्थात भरतायनची एक प्रत विनामूल्य घरपोच करण्यात येणार आहे. ऐकूयात आजचा भाग 26वा. एकदा असंच पवारवाडीत असताना कारखान्याच्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी चालली होती. पवारवाडीतले प्रसिद्ध नेते हनुमंतराव पवार यांचं पारडं जड व्हायला लागलं, तसं विरोधी पार्टीत अतिरेकी कारवाया वाढल्या. अशीच एक प्रचार सभा चालू असताना विरोधी पार्टीतल्या काही लोकांनी सभेवर हल्ला केला. त्यावेळेस लक्ष्मणराव तिथंच होतं. त्या हल्ल्याच्या घटनेत पवार अडकलेले असताना लक्ष्मणरावांनी वेळीच त्या हल्लेखोरांच्या तावडीतनं पवारांची सुटका केली. म्हणून पवारांनी लक्ष्मणरावांना शब्द दिला, जर या निवडणुकीत आमची पार्टी जिंकली तर तुमच्यासाठी काहीतरी प्रयत्न करीन. आणि मग हनुमंतराव पवारांचा पॅनल निवडून आला. पवार झाले चेअरमन. त्यांनी दिलेला शब्द पाळला. तसं तर लक्ष्मणरावतला कमी शाळा शिकल्यामुळं दुसरं काय काम देता आलं नाही, पण वॉचमन म्हणून कायम नोकरी मिळाली आणि वस्ताद अशी पदवी पण मिळाली. तसंच फलटणला रामनगर कॉलनीत साधी पत्र्याची रूम पण मिळाली. आणि कौसाबाईचं भाग्य पालटलं. माहेरचं नाव जरी कौसल्य असलं तरी सासरी सर्वजण कलावती याच नावानं बोलवायची. इतके दिवस गरिबीच्या झाडा सोसल्या. माहेरी सुद्धा गरिबीच. महादेवरावांना 4 मुलं आणि 2 मुली. थोरली कौसल्या, दुसरी राधाबाई, तिसरे बाळासाहेब, चौथे गजानन आणि 2 लहान मुलं, असा 6 मुलांचा बारदाना सांभाळायचा. 4-2 एकर जिरायती शेती, सोबत बलुतं करून इतर किरकोळ कामं करत संसाराचा गाडा वाढायचा. महादेवरावांना त्यांच्या बायकोची खंबीर साथ मिळाली. ती पण थोडीफार संसाराला हातभार लावायची. पहिल्या मुलीचं लग्न केलं तर ते असं. लवकरच त्यांच्या दुसऱ्या मुलीचं लग्न झालं आणि कौसाबाई लक्ष्मणरावाबरोबर फलटणला गेली. अशा या गोंधळात कौसाबाईला हौसमौज सोडा नीट कपडेसुद्धा मिळाले नाहीत. जसे येतील त्या दिवसाला तोंड देत ती दिवस ढकलत होती आणि देवानं गारानं ऐकलं. फक्त एकच खंत होती, 5 मुली झाल्या पण पोटी मुलगा नाही. लवकरच ही इच्छा पण पूर्ण झाली आणि पोटाला गणेश जन्माला आला. थोरली मंगल, दुसरी स्वाती, तिसरी रोहिणी, चौथी अनुराधा, 5वी सोनाली तर 6वे गणेश. हा असा मोठा बारदाना चालवायचा. वॉचमनला पगार कितीसा असणार? त्यात पैलवान गडी, गुडघ्यात मेंदू, ऐकून घ्यायची माहिती नाही. तरी पण आल्या दिवसाला तोंड देत कौसाबाई संसाराचा गाडा वडत होती. मदत म्हणून म्हैस पाळली. थोरली मुलगी लग्नाला आली. तब्येतीनं जाड होती पण मनाने आणि कष्टाने आईच्या पायावर पाय देऊन आली. थोडी जाड असल्यामुळं लग्न लवकर जमत नव्हतं, त्यामुळे साई चिंता असायची. तिथंच कारखान्यात ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून असलेल्या आणि जवळच लाटेगावच्या बाळासाहेब खर्डे यांच्याशी ओळख झाली. आपल्या समाजाचा दिसायला बरा, धंदा पण येतोय म्हणून मंगल करता त्याची निवड केली आणि एका सुमुहूर्तावर त्यांचं लग्न झालं. त्यांचा संसार सुरळीत झाला. लवकरच मंगलला एक मुलगा पण झाला. दिगंबर त्याचं नाव ठेवलं. या अशा गडबडीमुळं खर्च फार, आवक कमी, त्यात व्यसन चालू. अचानक एकदा रात्रीच लक्ष्मणरावांना पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेलेला. पाहण्यासारखा पैसा खर्च करून नीट केलं. थोडाफार खर्च कारखान्याने दिला, पण घरची स्थिती गंभीर बनत गेली. त्यात पहिलीची गाडी रुळावर येते तवर दुसरी लग्नाला आली होती. पैसा बघायला नाही. म्हणून लग्न करायला लक्ष्मणराव नाही वय करायचे. मला पण लग्न जमवायच्या आधी असंच एकदा बोलले, पण मला राग आलेला आणि मी सुबाला बोललो. तसं सुबा, तू का आबाला बोलली?
मग 3 बायांनी लय खवळवलं का असं सोन्यासारखा मुलगा चालून आलाय, जुळून येतोय, तर आडकाठी का घालतो बाबा? परत जर असं काय पाहुण्याला बोलला तर तुझं तू लग्न जमव आणि कर. आम्ही काय तुझ्यात भाग घेणार नाही. मग काय परत तसं बोलला नाही. लक्ष्मणरावाला पण मी आवडलेलो, पण खर्चाच्या भ्यानं ते गाळटले होते. त्यांची अडचण त्या काळी मला तर कशी माहिती असणार. आणि माझा स्वभाव रागीट. मला जरा कोणी काय बोललं का लगी राग यायचा. पण मला कोणी काय बोलायचं नाही. अशा या राऊत कुटुंबातील स्वाती नामक नक्षत्राशी या भरतरावांचे धागे जुळवले गेले. माणसं गरीब पण मनानं लय मोठी, परिस्थितीनं गांजलेली. त्यांना मस्त हौस करावीशी वाटायची, पण करता यायची नाही. त्यात पाठीमागं अजून 3 देवे शिल्लक होत्या. त्यांचा पण विचार करायलाच लागणार होता ना. म्हणून लय खर्चाचं त्यांना भ्या वाटायचं. तसं कौसाबाई मला थोरल्या बहिणीचंच नातं, कारण सख्ख्या बहिणीची सख्खी जाऊ होती. म्हणून घरच्यासारखे संबंध होते. त्यांच्या परीनं जेवढं करता येईन तेवढी ती करणारच होती. पण त्याचं काय आहे, पाहुण्या रावळ्यात सगळ्यासारखं वागावं लागतं. एकदाचं लग्न तर जमलं. लग्न जमलं माझं, पर आनंद झाला शोभाला. तिने मला तातडीने कनेरला बोलवलं. मी पण गेलो. कनेर सिद्धाला अभिषेक केला. सुभाबाईंनी 4 हिताच्या गोष्टी सांगितल्या. 2 दिवस तिथंच राहिलो, परत कामाला लागलो. दुकानाच्या कामात दंग झालो. भाऊ स्वतंत्र राहत होता, तरी किरकिर आदनमधनं चालू होतीच. दुकानासाठी काढलेलं कर्ज निम्मा अर्ध फेडलं होतं. आता लग्नाच्या खर्चाचं काय करायचं? दादा आणि भाऊच्यात वादविवाद चालला होता. मधल्यामध्ये माझ्या डोक्याला मनस्ताप व्हायचा. भाऊ काय अंगाला लागू देईना आणि दादा काय ऐकू घेईना. या सगळ्या वादातनं मी एक मार्ग काढला. सुभाबाईला मध्यस्थी घालून रजिस्टर लग्न करायची कल्पना दिली. दोन्हीकडचा खर्च पण वाचेल आणि वाचलेले 4 पैसे आमच्या नवीन संसाराला उपयोगी पडतील. फलटणकर तयार झाले. माझी तयारी होती. पण दादा म्हणला, आम्ही काय वाड्या वगळीला काढले का? लग्न केलं तर जोरात करीन. प्रसंगी सगळी शेतीवाडी विकावी लागली तरी चालन. एक तर घरातलं शेवटचं लग्न आहे आणि ते पण असं चोरून का करायचं? केलंच तर वाजत गाजत करायचं, नाही तर मी लग्नाच्या आधी कुठंतरी निघून जाईन. दादाला असं पोकळ बोलायची वाईट सवय पहिल्यापासून होती. लाकूड विधभर तर साल हातभर असं दादाचं वागणं होतं. प्रत्येक गोष्ट दादा फुगवून सांगायचा. त्याचा त्रास इतरांना व्हायचा. त्यातला एक किस्सा सांगतो. फलटणकराकडं मुलगी पाहायला गेले, तिथं गप बसावं का नाही? तर पाहुण्याने विचारलं, काय करतो मुलगा? तर दादा म्हणतो कसा, पुण्यात 5-6 खुर्च्याचं एअर कंडिशन दुकान आहे, 4-5 कामगार आहेत, फुल्ल दुकान चालतंय, पोराला पैशाला काही कमी नाही. आता मला सांगा, फुरसुंगीत 15x12चं भाड्याने घेतलेलं दुकान, 2-3 खुर्च्या, तिथं गरम व्हायला लागलं तर पंख्याचा नाही तपास, कामगार स्वप्नात बघायला नाही, कुठं तर 100-200चं काम रखडत खडत व्हायचं. आता हे खरं सांगायचं सोडून असं भोचक बोलून फायदा काय आहे? आज ना उद्या कळणारच आहे ना. दुसरा किस्सा असा, रानात प्यायला पाण्याचा तपास नाही. प्यायला पाणी आणायचं म्हणलं तर तांगड्या तोडत दुसऱ्याच्या हिरी बघत फिरावं लागते. बापानं पाहुण्याला सांगितलं, नदीवरनं पाईपलाईन आणली आहे आणि 7 एकर ऊस लावायचं काम चाललंय. आता मला सांगा, खारवट जमीन, पाणी प्यायला नाही, ऊसाचं सोडा ज्वारीशिवाय रानात काय व्हायचंच नाही. तर असा आमचा दादा कायम आगाऊ बोलायचा. बरं विचारलं तर म्हणायचा, मग काय झालं, दुकान तर आहे का नाही, त्यांना काय कळतंय? शेतीतला ऊस कुठं दाखवायला न्यायचं आहे? सगळं खरं बोलणं जमतंय का? मला सांगा, आता काय बोलणार आपण? उगं पाहुणं भ्रमात राहू नये म्हणून मी स्वतः पाहुण्याची भेट घेतली, खरं खरं सगळं सांगितलं. म्हणलं, तुमच्या मुलीला उपाशी झोपू देणार नाही. 2 टाईम पोटाला घालायची ताकद आहे माझ्याकडं फक्त. बाकी बापाच्या इस्टेटीचं मला काही देणं घेणं नाही. मी हाय ह्यो असा आहे. पाहुण्याला पण खरं बोललो म्हणून बरं वाटलं, मला पण बरं वाटलं. असा आमचा दादा. माझं लग्न रजिस्टर करायचं म्हणल्यावर चावतळला तो. भावाला नाही तसलं बोलला. म्हणला, तुझ्या लग्नासाठी या पोरानं रात्रंदिवस काबाड कष्ट केलं, किती फिरला आणि त्याच्या लग्नाच्या वेळेला अंग काढतो का? किती आप सावराती आहेस. ते काय नाही, लग्न पंढरपूरला कार्यालयात वाजत गाजत करायचं, मी सगळं सांभाळतो. फक्त पैशाची तजवीज करायला लागल. भावाला पण लाजल्यागत झालं आणि दादाला म्हणला, किती पैसे लागत्यान?
दादा म्हणला, मला 15,000 रुपये दे, माझं मी सगळं लग्न पार पाडतो. नाही होय करता करता भावानं 12,000 द्यायचं कबूल केलं. मला पैसे मागायचा प्रश्नच नव्हता, कारण मी अगोदरच सांगितलं होतं, लग्न साधं करा, कसं बी करा, पण मला पैसे मागायचे नाहीत, मी काय पैसे देऊ शकणार नाही. आता दादाच्या हातात माझ्या लग्नाची धुरा सांभाळायला दिली. आमचा दादा म्हणजे पक्का न्हावीगडी. प्रत्येक गोष्ट पारखून, विचार करून, काटकसर करून, कमीत कमी खर्चात कशी होईन हे बघणार. त्यात इतके दिवस पंढरपूरला राहिलेला. प्रत्येक ओळखीच्या माणसाचा फायदा करून न घेईन तो दादा कसला. तर अशा या दादाने माझ्या लग्नासाठी कशी कशी व्यवस्था केली याचा आता पाढाच वाचणार आहे. पाहुण्यानं नवरदेवाच्या पोशाखाला किती पैसे द्यावे लागतील असं विचारलं तर दादानं शेजारी अनिल टेलरचा सल्ला घेतला. अनिल म्हणला 2,000 तरी लागतील. तसं दादा बोलता बोलता 200 रुपयावर आला. 40 रुपये मीटरप्रमाणे 5 मीटर कापड घ्यायचं आणि अनिलनी फुकटात शिवून द्यायचं ठरलं. पाहुणा जाम खुश हो, पटक्यात 200 काढून दिले. दादानं पदरचं पैसे जायला यायला खर्चून अनिलला सोबत घेतलं. 5 मीटर कापड घेतलं, अनिलच्या ताब्यात देऊन टाकला. म्हणला लग्नाच्या आधी सफारी मिळायला पाहिजे. पत्रिका काढायच्या म्हणलं तर म्हणतो कसा, 40 रुपये शेकडाप्रमाणे 250 पत्रिका काढा. मला तर असा राग आला. मी म्हणलं पत्रिकेचा खर्च माझा मी करतो. नवरीचा फोटो मागवला, माझा सुद्धा. पत्रिकेत नवरदेवाच्या नावावर माझा फोटो, नवरीच्या नावावर नवरीचा फोटो. खाई आई दादा चुलता चुलती भाऊ चुलत भाऊ मामा मामी यांची नावं दिली टाकून. कोपऱ्यात आमच्या मामाच्या लग्नाला यायचा हा सविता असं लिहिलं. त्याच्या खाली फर्म सुलभ केशभूषा फुरसुंगी बसस्टॉपजवळ असं लिहिलं. त्याच्या खाली पंढरपूरचा पत्ता कार्यालय लिहिलं. पाकिटावर प्रेषक म्हणून 3 जावयाची नावं लिहिली. इथली पत्रिका तयार. अशी सागर संगीत लग्न पत्रिका माणसं बघतच राहायची. मुलखा वेगळी पत्रिका असा मान तिला मिळाला. दादानं पंढरपुरात त्या अगोदरच शिंदे सरकार वाडा, महाद्वाराजवळ विठ्ठल मंदिरासमोर मठ ठरवला. काय सांगू तुम्हाला, दादानं फक्त 251 रुपयाची पावती फाडली. स्पीकर भांडी सकट मठ बुक झाला. तिथं दादाचा एक जोडीदार मध्यस्थी होता. किराणा मालासाठी मात्र दादाने मुक्त हस्तानं खर्च केलता. पूर्ण 4,500 ते 5,000चा किराणा माल भरला. बस्ता बांधायला तर भट्टडचं दुकान होतंच. मूळ नवरीचा शालू, तिथं गाडगेचा तानाजी कामाला होता. त्याला अगोदरच सांगितलं होतं, अमुक तमुक रकमेपेक्षा जास्त किमतीचा शालू दाखवायचाच नाही. मग काय, हा बघ तो बघ करता करता 350 रुपयाचा पिवळ्या रंगाचा शालू पास केला आणि सगळ्या पाहुण्यात 700 रुपयाचा शालू घेतला अशी अफवा टाकली पसरवून. 3 बहिणी, जावई, भाऊ, भावजाई, आत्या असा सगळा बस्ता झाला 4,000चा. दादानं गाठलं भट्टड मालकाला. आता दादाचं गोड बोलणं, नाही होय करता 500 रुपये कमी केलं, 2,500 रोख दिलं, 1,000 रुपये देतो महिन्याभरात असं म्हणून झाला मोकळा. आता सगळी गल्लीच बामणाची, गुर्जरवाडा बामणाचा. मग काय, एकाला 10 तयार हो. दादाचा जोडीदार वाड्यातल्या गुर्जरचा हरी. लग्न जमवताना मुहूर्त काढताना वाद सुरू. तुमची लग्न सकाळी लावताना मग आमची का नाही सकाळी, आम्हाला पण सकाळचा मुहूर्त पाहिजे. बामण पण खट्याळना सकाळी 9चा मुहूर्त धरला. बामणाची दक्षिणा कशी ठरवली तर सगळं लग्न पूजा अर्चा 151 रुपयात करायचं आणि लग्नात 51 रुपये देणार, 100 रुपये नंतर. आता बामण जोडीदार बसलं गप. घोडा बघायचा. गल्लीत टांगेवालेलं आहे, त्यातल्याच एक पोपट. त्याचा दादावर लय जीव. काय द्यायचं ते द्या. दादानी 125 रुपये दिला. पोपट बघायलाच लागला. आता तोंडातनं शब्द गेला म्हणल्यावर बोलणार काय देऊ. आता बँडवालं बघायचं. दादाचं आयुष्य गेलं दत्त घाटाव. तिथं काशी कापड्याची काही पोरं कायम टिंगलटावळी करत बसलेली असायची. त्यांनी बँडचा ताफा नवीन काढला. दादा गेला त्यांच्याकडं, म्हणला, किरण्या, अडीअडचणीत पोराचं लग्न काढले, त्या लग्नात तुमचा बँड मला पाहिल. पोरं म्हणली, दादा तुम्ही कावावी बोलवा, आम्ही हजरच येणार. माझी लग्नाची तारीख जून महिन्यातली 18, वार शनिवार. त्या दिवशी पंढरपुरातलं आहे लग्न, पण आमचं लग्न सकाळी 9 वाजता. त्यामुळे सगळीच मोकळी सापडली. बँडवाला ठरला. दादा म्हणला, माझी परिस्थिती नाही म्हणून 11 रुपयात बँड ठरवला. 5च लोक वाजवायला. सकाळी 7:30ला यायचं आणि परण्याला जाऊन आलं की झालं काम बँडचं आणि घोड्याचं पण. आता राहिला आचारी.
त्या दिवशी लग्नाची मोठी तारीख, त्यामुळं आचारी मिळेना. जो मिळायचा तो आवाच्या सव्वा पैसे मागायचा. दादाला काय करावं कळेना. असंच पंढरपूरच्या जुन्या नव्या लोकांना पत्रिका वाटत असताना हरिदास वेशीत भागाबाई हरिदास नावाची जवळजवळ 90ची बामणाची म्हातारी होती. तिला 2 मुलं होती. पत्रिका द्यायला गेल्यावर बोलता बोलता दादानं आचार्याची अडचण बोलून दाखवली. म्हातारी म्हणली, मी घेते की जिम्मेदारी. फक्त माझ्या हाताखाली 2-3 स्त्री आणि एक माणूस कामाला बघून दे. बाकी एक पैसा खर्चू नको. मग काय दादा खुशच झाला. मला म्हणला, काकीच्या पाया पड, आशीर्वाद घे. काकी खुलली ना लगेच. म्हातारीला 4 पावलं चालायला जमत नव्हतं. तिला उचलून न्यायला लागायचं. पण तिच्या मार्गदर्शनाखाली जो स्वयंपाक झालता म्हणून सांगू, माणसं बोटं चाटून पुसून खायची. एवढं मस्त जेवण बनवलं. इतक्या वयस्कर आजीने स्वयंपाक बनवलाय सांगून कोणाला पटत नव्हतं. घराची रंगरंगोटी केलेली. शेजारीच मारुती पेंटर राहिला होता. दादानं त्याच्याकडनं दरवाजेच्या दोन्ही बाजूला 2 शिपायाची चित्र काढून घेतली. माने राऊत शुभविवाह असं बी लिहून घेतलं. सगळं अंगण, घराचा परिसर स्वच्छ करून घेतला. अख्ख्या गल्लीत माझं लग्न गाजायला लागलं. पत्रिका वाटायच्या, भाऊभाऊकीला सांगायचं, हळद फोडायची, बांगड्या भरायला कासार बी बोलावला. सगळ्या पाहुण्या रावळ्याला बांगड्या भरल्या. आई सविता सुनीता यांनी तर कोपऱ्यापर्यंत हिरव्या बांगड्या भरलेल्या. आईची लगबग चालली होती. देवदेव करायचं, परडी भरायची, रानातल्या लक्ष्मी आईचा निवद नारळ करायचा. सगळा सावळा गोंधळ उडालेला. माझं मात्र पुणे पंढरपूर जाये चालली होती. दुकान सांभाळायचं, पत्रिका वाटायच्या, मित्रमंडळींना पाहुण्या रावळ्याला भेटायचं, लग्नाचं आमंत्रण देणं, मी इतकंच करायचो. लग्न शनिवारची आणि मी मात्र गुरुवार दुपारपर्यंत दुकानात काम करत होतो. गुरुवारी दुपारी 4 वाजता मी पंढरपूरला जायला निघालो, कारण शुक्रवारी देवदेव, परडी, ग्रामदैवत यांच्या पायावर डोकं ठेवायचं असतं ना. लग्नासाठी घरच्यांनी बरेच कष्ट घेतलेले दिसत होते. मला मात्र दुकानाच्या कामातनं सवड मिळत नव्हती. फुरसुंगीतले विविध स्तरावर सगळ्यांना पत्रिका, आमंत्रणं मिळाली का याची जबाबदारी माझ्यावर. दुकान मालक अनिल टेलर आणि बसस्टॉपवरची 10-12 जणं स्वतंत्र जीप करून लग्नाला येणार होती. तर लोणी काळभोरची मित्रमंडळी ESTनं येणार होती. अशा तऱ्हेनं बघता बघता लग्न 2-3 दिवसावर आलं आणि मी गुरुवारी दुपारी पंढरपूरला गेलो. दादानी पंढरपुरात अशी सगळी लग्नाची जय्यत तयारी केलेली. मी गुरुवारी 5 वाजता हडपसरवरनं पंढरपूर EST धरली. रात्री 10:30च्या टायमाला पंढरपूरच्या लगीन घरी आलो. घरी सगळी गर्दी झालती. बहिणी, मामा, मावशी आली होती. आई दादानी त्या रात्री मला सांगितलं, उद्या सर्वप्रथम गावदैवताच्या पाया पडून निवद नारळ वाहून यायचं. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ, चहापाणी उरकून 2 करवले आणि 1 जण सोबत घेऊन देवाला निघालो. सर्वप्रथम सरकारी दवाखान्यासमोर देवाच्या पाया पडून निवद नारळ व्हायला. तसंच पुढं गेलो. ज्ञानेश्वर मंडपाजवळ गावदैवताच्या पाया पडून संत पेठेत मरी आईच्या पुढं निवद नारळ व्हायला. जवळ ज्योतिबाचं ठाणं आहे, तिथं पाया पडलो. पुढं कराड नाक्याजवळ यमाई तुकाईच्या पाया पडून निवद नारळ व्हायला. तिथून परत फिरलो. नदीच्या किनारी म्हसादेवीजवळ लक्ष्मी आई तसंच म्हसोबा यांच्या पाया पडून आमच्या शेतातल्या लक्ष्मी आई, आजोबा तसंच पंजोबाचा आशीर्वाद घेऊन घर गाठलं. असं दिवसभर वनवन फिरून कंटाळा आला होता. घरी आलो, 4 घास खाऊन किरकोळ कामात हातभार लावला. बघता बघता दिवस लागला उत्तरणीला. पुण्याकडची काही मित्रमंडळी आली. पाहुण्या रावळ्यांनी घर गजबजलं होतं. आई दादानी मग सुभाला, सुनीताला माझी मळी काढायला सांगितली. तो कार्यक्रम झाल्यावर आंघोळ वगैरे करून कार्यालयाकडे जाण्याचा मोर्चा वळवला. आम्ही कार्यालयात आलो तेव्हा भाऊ, कनेरकर, सावळेश्वरकर, धनू, श्यामा सगळ्यांची लगबग चालली होती. शुक्रवारी रात्रीच हळदीचा कार्यक्रम ठेवलेला होता. फलटणचा वराडाचा ट्रक 6 वाजताच आला होता. त्यांच्या मुक्कामाची सोय कार्यालयात केलेली. जूनचा महिना, त्यामुळे थंडी नाही, काय नाही, सगळं फ्रेश वातावरण. 7च्या टायमाला हळदीचा आणि साखरपुड्याचा कार्यक्रम ठेवलेला. अगोदर साखरपुडा करायचा म्हणून साखरपुड्याची गडबड चालली होती. मी आपल्या मित्रांच्या घोळक्यात बसलो होतो. कोणीतरी माझ्यावर ओरडलं, टोपी का नाही घातली. मी आपल्या चुलत्याची फरकॅप घालून टाकली. आता ऐन टायमाला कुठं टोपी शोधणार. नवी नवरी लाजत ठुमकत कलवऱ्यांच्या घोळक्यातनं येत होती. मित्रांनी मला खुणवलं म्हणून मान उंच करून बघायला लागलो तर नवरी माझ्याकडं चोरून बघत होती. तसा निब्बार लाजलो. खरं सांगतो, त्यावेळी नवरी असली भारी दिसत होती म्हणता.
लाल फुलाफुलेची साडी, केसात गाजरा लावलेला. साखरपुड्याचा कार्यक्रम आटपला एकदाचा. मग सगळी म्हणली आता हळदीचा कार्यक्रम चालू होणार आहे. मग हळदीचे कपडे घालायला सांगितले. पांढरी टोपी तसंच हातात एक रुमाल ठेवायला सांगितला. मला करवल्या सविता, सुजी, सुनीता होत्या. कपडे बदलून करवल्यांच्या गोळक्यात हळदीसाठी मी आलो. तसंच नवरीसुद्धा हळदीसाठीच्या कपड्यात आली आणि माझ्या शेजारी पाटावर बसली. माझ्या इतक्या जवळ प्रथमच बसलेली, लय लाजत होती. हातभर पदर तोंडावरनं घेतलेला. हळद खेळायला जसं त्यांनी म्हणजे ज्येष्ठ स्त्रियांनी सांगन तसं करायचं. प्रथम मला सांगितलं का डाव्या हातानं फक्त नवरीला हळद लावायची, उजवा हात लावायचा नाही. असं 3दा हळद लावली. नवरी दणदणीत पैलवानाची पोरगी, मला ऐकती वय. उगा लावायची म्हणून लावली बिदबीद. मनात म्हणलं आता जर आपण लय आगाऊपणा केला तर लगेच त्यांची पाळी म्हणून उगा गालाला फासली. पण नवरी लय आगाऊ. तिला 2 हातानं हळद लावायची परवानगी. अशी 3 वेळा मला हळद चारली म्हणताय. अख्खा हळदीचा गोळाच कोंबला तोंडात. एकदा नाही, चांगला 3दा. आता राग तर लय आलता, पण करणार काय. ह्यो राडा होतोय न होतोय तवर 5 सवाशणी नवरा नवरीला हळद लावायची असती ना, ते आता अशा हळद लावतात का 7 जन्माचं वैर असल्यासारख्या थोबाडावरच फरकांड्या वाढतात. बरं त्यात हळद आयती आणलेली, त्यात जन्माची रांगोळी मिसळली होती. अख्ख्या तोंडाची आग व्हायची. त्यात गुरुवारी सकाळी दाढी केलेली. परत काही जमलंच नाही, त्यामुळं तो तरास यागळाच. बरं 5 सवाशणी असं फक्त म्हणायला हो. झालं 25-30 जणींनी हळद लावलेली. माझ्या तर हातापायाचा आणि तोंडाचा भाडका उडाला होता. बरं कोणाला काय म्हणणार. आमचा ह्यो राडा तर वराडात एकमेकाला हळदीचा परसाद वाटायचं चाललं होतं. प्रत्येकजण एकमेकाला हळद लावायचा. सगळा गोंधळ गडबड. याच गडबडीत 10 वाजायला आलं. मग आंघोळीचा कार्यक्रम तर लय रांगला. करता 11 वाजले. मला कुठली झोप आली. 2 दिवस गडबडीनं मेहंदी वगैरेमुळं जागा राहायला लागलेलं. त्यात लग्ना दिवशीच्या आदल्या रात्री सगळं आवराआवरीला 12:30 वाजले असतील. त्यावेळी फुरसुंगीचे ग्रामोपाध्याय नंदू काका राहणे पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला आलेले. त्यांना मी पत्रिका देऊन सांगितलं होतं, त्यामुळे तेवढ्या रात्री भेटायला आले. मग त्यांना सन्मानानं बोलवलं, ग्लासभर दूध दिलं. नवरा नवरीनं जोडीनं त्यांच्या पाया पडलो. 101 रुपये त्यांच्या हातावर ठेवले. त्यांनी सुद्धा काहीतरी भेट आणली होती, ती दिली. पाठीमागं भटारखाना चालूच होता. त्याचा सगळा चार्ज साडू तानाजीराव होता आणि सुनील राऊत सांभाळत होते. बुंदी पाडायचं काम चाललेलं. बामणीन काकी तिथं ठेय्या धरून बसलेली. हाताखालच्या माणसांना काय काय करायचं सांगत होती. सगळा राडाच असा. रात्रभर इकडून तिकडं करून पायाला गोळ यालते. कुणी काय मागायचं, कुणी काय मागायचं. सगळ्यांना पुरावता नाकीनं वालतं. बघता बघता 2 वाजल्या. मग सगळी माझ्यावर लय खवळली. मला तिकडे नेऊन झोपायला लावलं. लग्न उद्या सकाळची, त्यामुळे लवकर उठावं लागणार होतं. 4:30 वाजता तर मला उठवलं. आवराआवरी करायची. तर कोणाची पाणी तापवायची घाई, कोणी साबण शोधतंय. आधी वरमाई आणि बापाच्या आंघोळीचा कार्यक्रम. दोन्हीकडची वरमाई वरबाप आंघोळी करून ज्यांच्या त्यांच्या माहेराकडनं आलेली आहेराची नवी कापडं घालून नटली. मग आमची आंघोळीची गडबड चालली. 4 बाजूला मंडळी थांबलेली, मध्ये पाट मांडलेलं. नवरा नवरीची आंघोळ चाललेली. अचानक पाठीमागनं मला कोणीतरी ढकललं. मी तसंच धडपडलो. सगळी खादा हसली. मला लय लाजल्यासारखं झालं. आंघोळी झाल्या. दोरं घेतलं. माझा लग्नाचा सफारी अगोदर सांगितल्याप्रमाणे अनिल टेलरनी शिवून आणला होता. अनिल टेलर, जयसिंग नाना हरपळे, विजू गोलप, माऊली हरपळे, अनिल कोंडाळकर, उत्तम पांडे ही जीप गाडी करून पहाटे तिथं आलती. अनिलने आणलेला सफारी मला घालायला दिला. आता काय सांगू तुम्हाला त्या कपड्याचं. पोतं शिवल्यासारखा शिवलेला. इतका ढगाळ शिवला होता का सगळे हसायला लागले. नवरदेव कमी तर जोकर जास्त दिसायला लागलो. कसा तरी ड्रेस अंगावर चढावला. तेवढ्यात आमचे मित्र निजाम पठाण आणि शहमद वाही दोघांनी पिल्लू सोडलं का नवरदेवाला बूट नाही घातला. बूट घेतल्याशिवाय नवरदेव परण्याला न्यायचाच नाही. तर 8 वाजत आले होते. पाहुण्यात झाला का गोंधळ. आले पाहुणे पळत. माझं तर काय नाही, पण निजामाच्या मागं माझे 7-8 मित्र जमा झाले. नाही वय करता 200 रुपये निवृत्ती आप्पानं दिले, 100 रुपये दादाने दिले. तसं महाद्वारात एक चपलाचं दुकान होतं, पण ते बंद होतं. त्याच्या घरी गेली, त्याला पुढं घालून आणला. 350चा बूट, 10 रुपयाचे मोजे आणले, 35 रुपये निजामनं पदरचे टाकले.
बूट मला घातला आणि नवरदेव नाटला. 3 दिवसापूर्वी दाढी केलेली. दाढी नाही करता आली. पोपट्यानं घोडी आणली. आता काय सांगणार? मी लंबूटांग, घोडी बुटकी. मी घोडीवर बसलो तर 20 इंची सायकलवर बसले ग दोन्ही पाय असं जमिनीवर टाकतात. तसंच कसं तरी रिकवीत पाय ठेवून बसलो एकदाचा. बँड तर फायना. 5 जणच वाजवायला आलेली. आता 11 रुपयात का 22 जण येणार का? ते काय वाजवते ते त्यांच्याशिवाय कुणाला कळत नव्हतं. अनिल टेलरला नाचायची हुक्की आली पण बँड नीट वाजना. खवळला बँडवाले. आता ती बँडवाली काशी कापडायची ती ऐकत्यात होय कोणाला? धरला आण्याला तसा दादा पळत आला, हातापाया पडून मिटवलं. धावत पळत मारुती मंदिरात नवरदेव नेला. पायावर घातलं. देवाचा आशीर्वाद घेऊन वाजत गाजत आला माघारी. घोडेवाल्यानं अडवलं, त्याला ₹1.25 दिला. बँडवाल्यानं अडवलं, त्याला ₹2 दिले. तर अंगावरच फेकले. म्हणतेत कशी का आम्ही काय भिकारी आहे का? वरडातली लोक आमच्यावर भांडली म्हणून नवरदेवानं 5ची नोट दिल्याशिवाय नवरदेव सोडणारच नाही म्हणले. आता न देऊन करतोय काय? दिलं ₹5 सुटलो कसं तरी. आल्याच आत्या वर वावळणीला. वजंता आत्या, फुला आत्या, शांता आत्या, जयवंता आत्या त्यांची वर वावळणी झाली. दादानं प्रत्येकीला साडी घेऊन ठेवली होती. आला एकदाचा नवरदेव बोवल्यावर स्पीकर दणदणत होता. मठात उभं राहायला जागा नाही एवढी गर्दी झालती. दाटी वाटीनं माणसं थांबली होती. आदल्या रात्री भाळवणकरला 10-12 फोटो काढायची ऑर्डर देऊन आलेलो. तो पण कॅमेरा घेऊन उपस्थित. मित्रमंडळी नवी जुनी सगळी आली होती. त्यात कोनोरीचा भारत शेटे, लोणीचा दया भुसे, स्वार्थपवाडीचा संजय चौधरी अशी मित्रमंडळी आली होती. मला बरं वाटलं. जेवढ्या मित्रांच्या यायची अपेक्षा केली होती तेवढी मित्रमंडळी आली. नवरदेव बोवल्यावर आला. बामन स्पीकरवर सारखा सांगत होता, नवरीच्या मामानं नवरीला घेऊन लवकरात लवकर यावे. आली म्हणता मामा नवरीला घेऊन आला. भरजरी शालू घालून नटून थटून लाजत मुरडत नवरी आली. माझ्या समोरच्या पाटावर उभी राहिली. आम्हाला साखरपान दाताखाली धरायला दिलं. हातात हार गुच्छ दिले. माझ्या मागं मलका मामा उभा. नवरीच्या मागं बाळू मामा उभा. आमची आई हिरव्यागार साडीत इकडून तिकडं धावपळ करत होती. बामणानं मोठ्या माईकमधनं विचारलं, अक्षदा सगळ्यांना मिळाली का? आणि केली मंगलाष्टका म्हणायला सुरुवात. पहिली मंगलाष्टका स्वतः बामणानं म्हणल्यावर वरडकारातल्या लोकांनी म्हणायला सुरुवात केली. बघता बघता 8-9 अष्टका झाल्या. 10वी मुलींनी म्हणली की लगेच 11वी शेवटचा बामण म्हणला. लगेच बँड वाजायला लागला. अंतरपाट धरल्याला सोडला. बामणानं प्रथम मला सांगितलं नवरीला हार घालायला आणि गुच्छ द्यायला. सांगितलं तसं मी केलं. नंतर नवरीने मला हार घातला, हातात गुच्छ दिला. फोटोग्राफरनं घाई केली, फोटो काढायला लागला. बामणाला थोडं थांबाय सांगितलं. नवरा नवरीच्या आईवडिलाबरोबर, सासू सासऱ्याबरोबर, बहीण भावाबरोबर, तसं चुलता चुलती, चुलत भाऊ, भाऊजय मित्रमंडळीबरोबर फोटो काढले. मग झाला पाया पाडायचा कार्यक्रम. पाहुणे रावळे, आमच्याकडचे, नवरीकडचे सगळ्याच्या पाया पडून झालं. इकडं बामणाचा गोंधळ चालला होता. नवरा नवरीला बोलवा लवकर, आणखीन बरीच कामं राहिलेत. होम हवन सप्तपदी सगळी कामं करायची राहिलेत. मग मला नवरीला बामणा पुढं आणून बसवलं. तवा बामण गप झाला आणि पुढची कामं चालू झाली. श्रोते हो, तुम्ही ऐकताय भरत माने लिखित भरत आयन हे आत्मचरित्र. आता आजचा प्रश्न असा आहे श्रोते हो, लेखकाच्या लग्नाकरता वडिलांना किती पैसे अपेक्षित होते आणि किती पैसे मिळाले? प्रश्न पुन्हा एकदा. लेखकाच्या लग्नाकरता वडिलांना किती पैसे अपेक्षित होते आणि किती पैसे मिळाले? प्रश्नाचं अचूक उत्तर लगेच कमेंटमध्ये लिहून टाका. हा कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा.